अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे। यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिर मंडळ सार्वजनिक उत्सव मंडळांसह घराघरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाची तयारी आणि स्वागतपर कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं। गेल्या 500 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी 12:29 अमृत मुहूर्तावर करण्यात आली। या धार्मिक विधीपूर्वी अनेक विधी या ठिकाणच्या पौरोहित्याखाली संपन्न झाल्या। या संपूर्ण कार्यक्रमाचं सोलापुरातील लोकप्रिय चॅनल जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं अयोध्येतील संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। विशेष म्हणजे गेंट्याल चौकातील गीता मंदिरात प्रभू श्रीरामाच्या आगमनाची आणि प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या जल्लोषात करण्यात आला। विशेष करून यावेळी आलेल्या भाविकांना अयोध्येतील संपूर्ण कार्यक्रमाबरोबरच येथील धार्मिक विधी पाहता यावा यासाठी टीव्हीला जनदर्पण न्यूज चॅनल थेट प्रक्षेपण कनेक्शन लावण्यात आलं। त्यामुळे या थेट प्रक्षेपणाबद्दल सर्वांनी जनदर्पण न्यूज चॅनलचे आभार मानले। याशिवाय सोलापुरातील अनेकांनी आजचा थेट प्रक्षेपण पाहिलं आणि प्रक्षेपणाबाबत समाधान व्यक्त केलं। इलेक्ट्रो 2024 आता तुमची प्रतीक्षा संपली। होय, बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2024 यंदा हे 24वे वर्ष। बुधवार 24 जानेवारी ते मंगळवार 30 जानेवारी 2024 पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मर्याई चौक इंद्रधनु जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरंच काही तेही एकाच छताखाली। भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स, दररोज लकी ड्रॉ, शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ, दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत तर रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत। आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो 2024 मध्ये अवश्य भेट द्या।